Hello student, today we are going to learn standard 7 subject science static electricity. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ते आज आपण पाहणार आहोत. प्लॅस्टिक कोम और रूलर रबर ऑन ड्राय हेअर्स अट्रॅक्ट द पीसेस ऑफ पेपर. वाय दिस इज हॅपनिंग? आपण जर कोंब आपल्या केसांवर घासला आणि तो जर कागदाच्या तुकड्यांवर धरला तर ते कागदाचे तुकडे त्या कोंब्याकडे आकर्षित होतात. असं का बरं होतं? ऑल सबस्टान्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. इलेक्ट्रिक चार्ज इज अँड इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज ऑफ these particles. इट इज ऑलवेज इन हिडन स्टेट. असं का होतं? तर हे इलेक्ट्रिक चार्जमुळे होत असतं. मग हा इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? लेट्स सी व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज. When the positive charge and negative charge on an object are balanced, the object is neutral. That is, there is no charge on the object. If these charges are not balanced, the object is said to be charged. ज्यावेळेस प्रत्येक ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात आणि त्यांची संख्या ही समान असते त्यावेळी तो ॲटम जो आहे तो न्यूट्रल असतो. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्जची संख्या जास्त असते त्यावेळेस तो पॉझिटिव्हली चार्ज ॲटम असतो आणि ज्यावेळी निगेटिव्ह चार्जची संख्या जास्त असते त्यावेळेस तो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज निगेटिव्हली चार्ज अँड पॉझिटिव्ह चार्ज जे प्लस साईनने दाखवलेले आहे यांची संख्या ही सेम आहे त्यामुळे हा जो ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. हाऊ वुड टू चार्ज ऑब्जेक्ट इंटरॅक्ट विथ इच अदर? Two rods carry similar charges, push each other, always have the repulsions. This is called repulsions. Let's see, observe this diagram carefully. If in first case, if we take the glass rod, rub one end of glass rod against a silk cloth, suspend this rod freely in a air with the help of thread. Now charge another glass rod in the same manner and bring it near the suspended rod. What do you see? These two rods push each other away. जर आपण ग्लास रॉड घेतले आणि ते जर आपण सिल्क क्लॉथवर रब केली एकमेकांजवळ आणले तर त्या दोन्हींवरही पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ते दोघे एकमेकांना पुश करतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला रिपल्शन पाहायला मिळतं. नाऊ टेक अ प्लॅस्टिक रॉड अँड रब this on the woolen cloth and bring it near to each other. What do you see then? ज्यावेळेस रबर रॉड्स हे वुलन क्लॉथवर घासून एकमेकांच्या जवळ आणले जातात त्यावेळेस तेही एकमेकांना पुश करतात कारण दोन्हींवर हा निगेटिव्ह चार्ज असतो आणि निगेटिव्ह चार्ज सेम असल्याने त्यांच्यामध्येही आपल्याला रिपल्शन पाहायला मिळते. बट ऑब्झर्व थर्ड केस. व्हॉट इज इन दी थर्ड केस? लेट्स सी. वेन वी rub this glass, if we take the rubber rods and glass rods comes nearer to each other, that's times they shows attractions and that means the different charges or unlike charges shows attractions. When two rods carries the similar charges push each other away, this is called repulsion, and two rods carrying opposite type of charges get pulled towards each other. This is called attraction. Origin of an electric charge. All substances are made up of particles which are ultimately made up of very tiny atoms. Each atom contains a stationary positive charge and moving negative charge. These two charges being perfectly balanced, therefore atom is electrically neutral.
तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता, ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे सगळे सबस्टान्सेस हे व्हेरी टायनी पार्टिकल्सनी बनलेले आहेत, अगदी छोट्या छोट्या कणांनी बनलेले आहेत आणि या सगळ्या कणांमध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज असतात. निगेटिव्ह चार्ज हे मूव्हिंग चार्जेस आहेत आणि पॉझिटिव्ह चार्ज हे स्टेशनरी चार्ज आहेत, ते स्थिर असतात. ज्यावेळेस आपण या वस्तूंना कशावर तरी रब करतो त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज हे मूव्ह होतात. तर ज्यावेळेस हे चार्ज बॅलन्स असतात म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जची संख्या सेम असते त्यावेळेस तो ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. You can observe here the comb which have stuck there some pieces of paper. For some reason, the balance of electrical neutral atoms get disturbed. For example, certain objects are rubbed against each other. The negatively charged particles on the object go to the other objects. The object to which they go become negatively charged due to an excess of negatively charged particles. Similarly, the object from which the negatively charged particles go away and become positively charged. जर काही कारणाने इलेक्ट्रिकल न्यूट्रल ॲटमचा बॅलन्स जर डिस्टर्ब झाला, जर आपण ते कशावर तरी रब केल्यानंतर त्यातील जे निगेटिव्ह चार्ज आहे ते मूव्ह होतात. निगेटिव्हली चार्जची संख्या जर जास्त असेल तर तो ॲटम हा निगेटिव्हली चार्ज असतो. यू कॅन ऑब्झर्व हिअर पॉझिटिव्हली चार्ज ची जर संख्या पॉझिटिव्ह चार्जची संख्या जर जास्त असेल तर तो ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज असतो. ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स it becomes the positively charged atoms. It means that object become positively charged or the negatively charged. Each atom is electrically neutral. It has equal amount of positive and negative charge. If for some reason the negative charge decreases, the atom becomes positively charged. काही कारणाने जर ॲटममधील निगेटिव्ह पार्टिकलची संख्या जर कमी झाली तर तो ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज होतो. अदरवाईज ॲटम्स हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी? द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन्स इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. घर्षणाने तयार होणारा इलेक्ट्रिक चार्जला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असे म्हणतात. धिस चार्ज इज प्रोड्यूस ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन्स. आणि हा ज्या ठिकाणी घर्षण होतं त्या ठिकाणी हा चार्ज प्रोड्यूस होतो, तयार होतो. हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन्स. द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्सॉर्ब्ड इन मॉइस्ट एअर. हा अगदी थोड्या कालावधीसाठी राहतो आणि त्यामुळेच त्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं आणि तो थोड्या कालावधीनंतर आपोआप नाहीसा होतो. इव्हन जर मॉइस्ट एअर असेल तर ती मॉइस्ट एअर देखील स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ॲब्सॉर्ब करून घेत असते. सो दॅट इज वाय these experiments should be performed in dry weather, particularly in winter. Next, electrically charged object attracts uncharged object. There is repulsions between like electric charges. There is attractions between unlike electric charges. You can observe here the positive charge have the repulsions and positive negative charge have the attractions. That means like charges have the repulsions and unlike charge have the attractions. सारख्या चार्जमध्ये आपल्याला रिपल्शन्स पाहायला मिळतं, तर जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे त्यांच्यामध्ये आपल्याला अट्रॅक्शन पाहायला मिळतं. तसंच अनचार्ज जर ऑब्जेक्ट असेल तर अनचार्ज ऑब्जेक्टमध्ये आणि चार्ज ऑब्जेक्टमध्येही आपल्याला अट्रॅक्शन्स पाहायला मिळतं. हेन्स द रिपल्शन्स इज यूज ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अँड इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट.
म्हणूनच रिपल्शन्स ही इलेक्ट्रिकल चार्ज ऑब्जेक्ट ओळखण्याची एक टेस्ट आहे. ऑब्झर्व these pictures carefully. Flow of water is not charged. When a negatively charged balloon comes near the flowing water, the negative particles in the nearest the balloons are pushed away. That parts become positively charged. Due to a deficiency of negative charge, the balloon has negative and the water has positive charge. And due to attractions between these opposite charges, the flowing water is attracted towards the balloon. And when the balloon is taken away, the negative particles in the flowing water come back to their original positions. या ठिकाणी वॉटर फ्लो सुरुवातीला सरळ आहे आणि ज्यावेळेस आपण बलून त्याच्या जवळ आणतो त्यावेळेस काय होतं तर तो पाण्याची धारी या बलूनकडे अट्रॅक्ट होते. सुरुवातीला या पाण्याच्या धारेमध्ये कोणताही चार्ज नव्हता, पण बलून आपण रब करून तिथे जवळ घेतलेला आहे. बलूनवर निगेटिव्ह चार्ज आहेत, त्यामुळे पाण्यातले जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते या निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. त्यामुळे पाण्याची धार आपल्याला बलूनकडे सरकताना दिसते. आणि ज्यावेळेस आपण बलून बाजूला घेतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक स्टॅटिक फोर्स हा अगदी थोड्या कालावधीपुरता असतो. बलून बाजूला घेतल्यानंतर यातील निगेटिव्ह ॲटम आणि पॉझिटिव्ह ॲटम निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जची संख्या परत पूर्ववत होते आणि त्यामुळे पाण्याची धार पुन्हा सरळ येताना आपल्याला दिसून येते. The positive and negative charge becomes equals in numbers. As a result, the water become uncharged again and stop getting attracted to the balloon. Next point, that is gold leaf electroscope. What is gold leaf electroscope? This is a simple device to detect the electric charge on an object. हे अतिशय सिंपल असं डिव्हाइस आहे की जे इलेक्ट्रिक चार्ज ऑब्जेक्टवर आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी वापरलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ अ कॉपर रॉड which has a metal disc at the upper end and two thin gold leaves at the other. यामध्ये एका रॉडवर वरच्या बाजूला मेटल डिस्क बसवलेली असते तर खालच्या बाजूला एकदम पातळ असे दोन गोल्ड लीव्स असतात. The rod is placed in a bottle so that the disc is above the bottle. When an charged object is taken near the disc, both the leaves are charged by the same electric charge and repel each other. ज्यावेळेस एखादी चार्ज बॉडी ही मेटल डिस्कवर आपण टच करू त्यावेळेस काय होतं तर सेम इलेक्ट्रिक चार्ज त्या रॉडमध्ये फ्लो होऊन दोन्ही गोल्ड लीव्जमध्ये जातो. त्यामुळे काय होतं सेम लाईक चार्ज दोन्ही लीव्जमध्ये असल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होतं रिपल्शन्स दाखवतात. ते गोल्ड लीव्ज एकमेकांपासून बाजूला जातात, एकमेकांना पुश करतात, रिपेल करतात. दॅट इज मूव अवे फ्रॉम इच अदर ऑर ओपन अप. When we touch the disc with our hand, the leaves collapse because the charge in the leaves goes into the earth through our body and the leaves get discharged. ज्या वेळेस आपण या मेटल डिस्कला टच करू त्यावेळेस काय होतं हा जो चार्ज आहे तो रॉडमधून पुन्हा आपल्या बॉडी थ्रू अर्थमध्ये जातो आणि ती जी डिस्क आहे ते लीव्स आहेत ते अनचार्ज होतात आणि ते पुन्हा त्याच्या पूर्वस्थितीमध्ये येतात. नेक्स्ट ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. We have experienced the cloud, thunder and lightning. Sometimes we hear or read that lightning strikes a tree or building and some people or animals were killed. How does this happen? कधी कधी आपण वाचतो ऐकतो की पावसामुळे काही ठिकाणी वीज पडते आणि अनेक जणांचा मृत्यू होतो. हे असं का होतं? पाऊस, क्लाउड किंवा वादळ, वीज हे कशामुळे तयार होतात? वीज कशी तयार होते? लेट्स सी व्हॉट इज लाइटनिंग.
where air and cloud rub against each other in a sky. The upper part of some clouds on the upper side become positively charged and the lower side become negatively charged. You can see here when these clouds rub on each other, ज्यावेळेस ढगांचे एकमेकांशी घर्षण होतं त्यावेळेस त्याच्या वरच्या बाजूला हे पॉझिटिव्ह चार्ज होतात आणि लोअर साइड जी आहे ती निगेटिव्ह चार्ज तयार होतात. आणि द सायन्स बिहाइंड लाइटनिंग अँड द लाइटनिंग स्ट्राइक इज कॉम्प्लिकेटेड. Let us therefore consider a cloud in a sky with a negatively charged base above a plain ground. When this negative charge on the bottom of the clouds become much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground in stage. काय होतं आणि जमिनीचा जो भाग आहे ग्राउंडचा त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज असतात तर हे निगेटिव्हली चार्ज काय होतात ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर तयार होतात त्यावेळेस ते सडनली जमिनीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. and this happen very fast in much less than a second, and heat, light and sound energy are produced along with the electric current. आणि त्यामुळे हे एवढं फास्ट घडतं की अगदी सेकंदाच्या आतमध्ये हे घडत असतं. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर हीट, लाईट आणि साऊंड क्रिएट होतो आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंटसुद्धा मोठ्या प्रमाणावर याच्यामधून प्रोड्यूस होतो. You can see here the lightning strike. Then what is the lightning strike? When there are electrically charged clouds in the sky, electricity is attracted towards a tall building or tree. When lightning strike, an opposite electric charge is generated on the roof of building or on the top of tree by inductions. Due to the attractions between the opposite charge on the clouds and the building, the charge on the clouds flows towards the building. This is called lightning strike. बिल्डिंगवर पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि या ढगांच्या खालच्या बाजूला जो निगेटिव्ह चार्ज तयार होतो तर तो उंच बिल्डिंगवर किंवा झाडांकडे आकर्षित होतो. कारण आपल्याला माहिती आहे अनलाईक चार्ज हॅव अट्रॅक्शन्स त्यामुळं तो रूफकडे बिल्डिंगच्या किंवा ट्रीकडे अट्रॅक्ट होतो आणि उंच असल्यामुळे ते त्यांच्या ढगांमधील अंतर हे कमी असतं त्यामुळे तो इझिली त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतो आणि वीज आपल्याला मग मोठ्या बिल्डिंगवर किंवा झाडांवर मुख्यत्वे करून वीज पडलेली आपल्याला दिसून येते. त्यालाच आपण काय म्हणतो तर लाइटनिंग स्ट्राइक असे म्हणतो. लाइटनिंग कंडक्टर, दॅट इज अवर नेक्स्ट पॉइंट. Then what is the lightning conductor and what is the use of this lightning conductor? The lightning conductor is a device used for protection from a lightning strike. Actually लाइटनिंग कंडक्टर हे अतिशय साधं सोपं डिव्हाइस आहे जे ह्या लाइटनिंग स्ट्राईकपासून किंवा विजेच्या अपघातापासून बिल्डिंगचा बचाव करण्यासाठी यूज केलं जातं. It consists of a long copper strip with one end fork. This end is at the highest part of a building. The other end of strip is connected to the plate of cast iron. A pit is dug in the ground. You can see here there is the long copper strip, one end fork. तुम्ही या ठिकाणी शेजारी पाहू शकता की या ठिकाणी कॉपरचे एक मोठा रॉड असतो त्याचं दुसरं टोक हे जमिनीमध्ये गाडलेलं असते किंवा जमिनीमध्ये सोडलेलं असतं आणि दुसरं टोक आहे ते बिल्डिंगपासून काही अंतरावर वर असतं. The other end of strip is connected to the plate of cast irons. A pit is dug in the ground. The coal and salt are filled into a pit. There is also the provision for pouring waters into it. आणि हे जे टोक जमिनीमध्ये घातलेलं असतं त्याच्यामध्ये त्याच्या बाजूने साल्ट कोल म्हणजे कोळशाचा चुरा आणि मीठ एकत्र करून टाकलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकलं जातं. तर हे कशासाठी केलं जातं
तर इट हेल्प्स टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इंटू अ ग्राउंड्स अँड प्रिव्हेंट डॅमेज. याच्यामुळे जो वरून येणारा लाईटचा मोठ्या प्रमाणावर स्ट्रोक असतो तर तो काय होतो, इलेक्ट्रिक चार्ज हा क्विकली त्या कॉपर रॉडमधून वाहून आणला जातो आणि ज्यावेळेस तो जमिनीत येतो त्यावेळेस तो जमिनीमध्ये क्विकली स्प्रेड होण्यासाठी हे मीठ आणि कोळशाचा चुरा वापरून त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं असतं की त्याच्यापासून कमीत कमी डॅमेज व्हावं किंवा बिल्डिंगचा आणि परिसराचा बचाव व्हावा. You can see here this lightning strike, how to prevent the buildings from the lightning strike. Whenever an electrically charged cloud passes over the building, the electric charges flowing towards the buildings are conducted into the grounds through the copper strip and damage to the building is prevented. अशा पद्धतीने ज्यावेळेस ढगातून वीज निघते त्यावेळेस या कॉपर स्ट्रीपकडे ती बाकीकडे जाण्याअगोदर ती कॉपर स्ट्रीपकडे अट्रॅक्ट होते, कारण कॉपर स्ट्रीप हे पॉझिटिव्हली चार्ज असतं आणि तर त्यामुळे ती वाहून नेऊन लगेच जमिनीमध्ये जाते. त्यामुळे काय होतं तर बिल्डिंगचा या लाइटनिंग स्ट्राईकपासून बचाव केला जातो. So with this we finish our lessons.